हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आपलं टॉपिक असणार आहे हाऊ टू स्टे मोटिवेटेड इवन यू डोंट फील इट्स वर्किंग. सो हे आपलं टॉपिक जे आहे ते का मी निवडलं तर रिझन आहे, मी खूप 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 जास्त बघितलं की खूप लोक असं होत आहे ना की आताच्या टायमामध्ये सोशल मीडियाच्या मागे चालत खूप जास्त. आणि सोशल मीडिया नाही म्हणलं तरी पण हे रियालिटी आहे की तुम्हाला इमोशनली अनस्टेबल कसं व्हायचं हे दाखवून देत आहे. आणि एकटं राहायचं कसं एकदम बोरिंगनेस मध्ये. खरं तर बोर होत नाही, तुम्ही जर शिकलात ना एकटं राहायला तर बोर होत नाही. यू एन्जॉय युअर टाइम, यू मेक व्हॅल्युएबल युअर टाइम. मग तुम्ही जेव्हा तुमचा टाइम व्हॅल्युएबल बनवायला सुरुवात करता ना त्या टायमाला यू एन्जॉय द थिंग्स गोईंग इन युअर माइंड. म्हणजे जे काही तुम्ही विचार करता, जे काही ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाता या गोष्टींना तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एन्जॉय करायला सुरुवात करता. आणि मला असं वाटतं की माणसांनी शिकायला पाहिजे की हे कसं एन्जॉय करायचं. तुम्ही कधी विचार केलाय आपण का नाही बसू शकत आहे शांत? का आपण फोन बाजूला ठेवून बसू शकत नाहीये? का आपल्याला काही ना काही स्क्रीन टाइम हवाय? टीव्ही झालं की पीसी जवळ जातोय, पीसी झालं की फोन जवळ जातोय. परत हे सगळं बाजूला राहिलं की इव्हन आपण काय वाईट करतो माहिती, बुक्स घेऊन बसतो. बुक्स पण एक स्क्रीन टाइम आहे. कधीतरी बसून बघा की विदाऊट एनी स्क्रीन जस्ट तुमच्या स्वतःला टाइम दिलाय, एक पीसफुल टाइम, फुल शांत, एकदम काम. काही वर्क नाही आहे, काही काम नाही आहे, कशावरती फोकस नाही आहे, कशासाठी पळत नाही आहे, तर बसून आहे. का? कारण स्वतःला टाइम द्यायचा आहे. राईट. खूप भारी वाटतं. सारखं कशाचं मागं फिरणं, पळणं, अस्वस्थ राहणं हे चांगलं नाही आहे. दिस इज द सायन्स ऑफ अनहेल्दी ह्युमन बिंग. आय फील लाईक की तुम्ही स्टेबल जितकं राहू शकता ना तितकं स्टेबल राहायला पाहिजे. कुणावरती फोकस करण्यापेक्षा आहे ना स्वतःवरती फोकस केलं पाहिजे आणि स्वतःसाठी पहिलं जगायला शिका. कारण हे फॅक्ट आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे नॉलेज आहे तुम्हाला गेन करत राहावं लागेल त्याला जिवंत ठेवण्यासाठी. आणि माणसं ही अशी गोष्ट आहे की ते जात राहणार, येणार कोणतरी काही शिकवणार आणि ते जाणार. तर रूल आहे वर्ल्डचं. मग हे रूलला तुम्ही एक्सेप्ट केलं तर तुम्ही स्टेबल राहू शकता. ठीक आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळस असतं. आणि कधीही जे सँड टायमर असतं ना ते थोडं थोडं पडतं तेव्हा कुठे एक डोंगर आपल्याला दिसतो त्याच्यामध्ये. मग सिम्पल थिंग इज की दिस इज हाऊ इट वर्क्स. तुम्ही जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी पुढे जात राहता ना ते पुढे जाऊन एका टायमाला ते डोंगर बनतं. हे असं नाही होत की एक टायमाला तुम्ही असं सुरू केलं आणि तुम्हाला असंच डायरेक्ट भेटणार. दिस इज हाऊ इट्स सेम ॲज मोटिवेशन. की तुम्ही एक गोष्ट पकडली ना, हे बिलीव्ह, तुमचं बिलीव्ह सिस्टम, तुमचं थॉट सिस्टम इतकं स्ट्रॉंग पाहिजे ना. लक्षात घ्या, तुमच्या थॉट पासून तुमचं बिलीव्ह बनतं, बिलीव्ह पासून तुम्ही काय काम करणार हे एक्झिक्यूट होतं आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर तुमचं आउटकम दिसून येतं. आउटकम झाल्यानंतर मग तुम्ही कुठेतरी जगाला दिसून येतं. मग सगळ्यात पहिली प्रोसेस आहे की तुमच्या थॉट प्रोसेसला तुम्ही रिअरेंज केलं पाहिजे. ठीक आहे. थॉट प्रोसेसला रिअरेंज करण्यासाठी काय करायचं, तुमच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी, इव्हन तुम्ही जे रील्स बघताय, जे तुम्ही नॉलेज गेन करताय बुक्स मधून असू देत, इव्हन तुम्ही रील्स बघताय त्याच्यामध्ये असू देत, कस्टमाइज करा तुमच्या चॅनलला. तुमच्या गेनिंग ऑफ नॉलेजला कस्टमाइज करून टाका पूर्णपणे. नॉलेज जेव्हा कस्टमाइज होऊन जातं ना त्यावेळेस नॉलेज एक प्रेफरेबल, एक परफेक्ट, एक स्ट्रेट वे बनवतो तुमच्यासाठी. ते नॉलेज तुम्हाला इतकं हेल्प करतं ना की तुम्ही ज्या रूटला जाताय ना ते वे एकदम क्लिअर होत जाते, एकदम क्लिअर. ते पाथ तुम्हाला दिसायला लागतो, पुढच्या आलेल्या अडचणीवरती तुम्हाला कसं मात करायचं हे दिसायला लागतं. आणि तुम्ही जर ह्याच्यावरती ट्रस्ट नाही करू शकलात नाही या प्रोसेसवरती, मग गाईज हे कधीच वर्क नाही करणार. बिलीव्ह इन इट. तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल, एका पॉइंटला तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल. आणि कॉन्शियस ब्रिदिंग वरती कधीही लक्ष द्या, हे खूप हेल्प करतं. कॉन्शियस ब्रिदिंग मीन्स यू आर फोकसिंग ऑन युअर ब्रिदिंग बाय युअर माइंड. मी म्हणताय श्वास आत घे, श्वास बाहेर सोड. तुम्ही हे नोटीस कराल यावेळेस मी जेव्हा हे बोलत होतो त्यावेळेस तुम्ही जर नीट एकदा हे ट्राय केलं असेल ना, तुम्ही हे बघितलं असणार आहे की तुमचं माइंड त्या स्पेसिफिक सेकंडसाठी का असू दे, त्या स्पेसिफिक टाइम पर्यंत आहे ना पूर्णपणे काम होऊन जातं. काही विचार नसतो डोक्यामध्ये. कधीतरी ट्राय करा, खूप बरं वाटेल. मी
मी स्वतःला स्टेबल ठेवण्यासाठी ह्याचा यूज करतोय. स्टेबल ठेवण्यासाठी. स्टेबल कशापासून? ओव्हर थिंकिंग पासून, बॅड हेल्थ बिहेवियर पासून, दुसऱ्यांसोबत वागणुकीपासून. माझं जे काही आहे ते सगळ्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मी ह्याचा यूज करतो. ते तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतं. त्यासाठी म्हणतोय ट्राय इट. आणि लास्ट ॲट वी समराइज दिस व्हिडिओ, मी इतकंच सांगेन की कोणी पण असू देत, त्यांनी पहिलं स्वतः कसं जगायचं हे शिकायला पाहिजे एकटं राहून. 10 लोकांना सोबत घेऊन जर शिकण्यामध्ये जर टाइम वेस्ट केला ना, हे फक्त तुम्हाला डिप्रेस्ड फिलिंगमध्ये घेऊन जातं. पहिले हे शिका की स्वतःसोबत कसं राहायचंय. आणि सगळ्याच गोष्टींचं टेन्शन घेण्यापेक्षा आहे ना, कशाचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक विचार करा, तुम्ही दुसऱ्याच्या काळजीमध्ये जेव्हा मरताय ना, तुम्ही हे विचार करा की तुम्हाला जसं काळजी करण्यासाठी डोकं दिलं ना, तसंच त्या व्यक्तीलाही त्याची स्वतःची काळजी करण्यासाठी डोकं दिलेलं आहे. म्हणून दुसऱ्यावरती टाइम वेस्ट करण्यापेक्षा स्वतः कसं खुश राहता येईल याच्यावरती फोकस करा. तो माणूस त्याची काळजी घेईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.